नमस्कार, रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा काही नवीन नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही मागणी आता आपल्याकडे सुरू आहे. विदर्भाचा महाराष्ट्रात समावेश झाला त्यानंतर वेळोवेळी या मागणीनं डोकं वर काढलेलं आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून वातावरण तापवलं जातं. विशेषतः फडणवीस सरकार आल्यापासून माजी ॲडव्होकेट जनरल श्रीहरी आणे यांच्या वक्तव्यावरून मागचं नागपुरातलं हिवाळी अधिवेशन गाजलं. स्वतंत्र विदर्भाच्या प्रेमापोटी आणेंनी चक्क त्या पदावर पाणी सोडलं आणि आता भाजपचे खासदार नाना पटोले यांनी स्वतंत्र विदर्भासाठी लोकसभेत अशासकीय असं विधेयक मांडलं. त्यावरून राजकारण रंगलं. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज या गोंधळामुळे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. स्वतंत्र विदर्भ हा भाजपचा अजेंडा आहे, पण भाजपला खरंच स्वतंत्र विदर्भ हवाय का? का हवाय? या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याची खेळी कुठेतरी खेळताय का? शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भाला ठाम विरोध आहे, कारण संयुक्त महाराष्ट्राची पार्श्वभूमी शिवसेनेला आहे. पण बाकी सगळ्याच राजकीय पक्षांचा विदर्भाबाबत गोंधळ दिसतोय. त्या पक्षात विदर्भातले नेते एक भाषा करतात, तर इतर भागातले नेते वेगळीच भूमिका मांडतात. अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष वळवण्यासाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय. विदर्भात रोजगार, पायाभूत सोयी सुविधांचे प्रश्न आहेत. इथे जवळपास 80% औष्णिक वीज निर्मितीचे कारखाने आहेत महाराष्ट्रातले. त्यातली 72% वीज ही महाराष्ट्राला द्यावी लागते आणि तिथे मात्र अंधार असतो. खनिज, तांदूळ, कापूस या स्वरूपातला कच्चा माल जो आहे तो विदर्भातूनच उर्वरित महाराष्ट्राकडे येतो. विपुल वनसंपदा असली, खनिज संपत्ती असली तरी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत विदर्भ अत्यंत पिछाडीवर आहे. एक मला वाटतं नागपूर आणि अमरावती सोडलं तर बाकी विदर्भाच्या विकासाचा अनुशेष बाकी आहे, हे मान्य करावंच लागेल. पण याचा अर्थ विकासाचा अनुशेष आहे म्हणून जनतेला स्वतंत्र विदर्भ हवा असा कोणी काढला? वसंतराव नाईक, मारुतराव कन्नमवार, सुधाकर नाईक, देवेंद्र फडणवीस असे 4 मुख्यमंत्री विदर्भानं महाराष्ट्राला दिले, तरी विदर्भाचा का विकास होत नाही? लोकभावना लक्षात घेऊन स्वतंत्र विदर्भाबाबत निर्णय व्हावा अशी सावध भूमिका शरद पवार यांनी मांडली होती. पण लोकभावना नेमकी काय आहे हे ठरवणार कसं? अखंड महाराष्ट्र की स्वतंत्र विदर्भ यासाठीचं जनमत नेमकं कसं आजमावणार? मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मागोवैद्यांनी महाराष्ट्राचे 4 तुकडे करण्याचा प्रस्ताव सुचवला होता. राज्य घटनेनुसार अशी राज्य वेगळी करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे की नाही? स्वतंत्र विदर्भाला शिवसेनेचा विरोध आहे. भाजप सरकार त्यामुळे अल्पमतात आलंय अशा विरोधकांच्या म्हणण्याला नेमका पुरावा काय? शिवसेना नेमकी सत्तेत आहे की विरोधी पक्षात? विकासाच्या बाबतीत अन्याय होतोय म्हणून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणं कितपत योग्य आहे? उद्या मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण यांच्यावरही अन्याय होतोय म्हणून ते स्वतंत्र होण्याची मागणी केली तर वेगळ्या राज्याची मागणी करणं हा संकुचितपणा आहे का? स्वतंत्र विदर्भ नेमका हवाय कोणाला? जनतेला की निवडून दिलेल्या नेत्यांना? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. पुन्हा स्वतंत्र विदर्भ. पुन्हा स्वतंत्र विदर्भ. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. भाजप नेत्यांच्या विरोधात सत्ताधारी शिवसेना आमदारांनीच असा शिमगा सुरू केलाय. स्वतंत्र विदर्भाला कडाडून विरोध करण्यासाठी सभागृहाबाहेर आणि विधिमंडळातही शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. विदर्भाबाबत मुख्यमंत्री भूमिका जाहीर करत नाहीत तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असा पवित्रा शिवसेनेनं घेतला आहे. विदर्भाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर राज्य करतायत. अर्ध मंत्रिमंडळ विदर्भाचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं राज्य विदर्भाचा असताना सुद्धा आम्ही असं म्हणतो, तुम्हाला वेगळ्या विदर्भाची अवदसा का आठवावी? 60 वर्षापासून महाराष्ट्र तोडणाऱ्या सगळ्या लोकांना शिवसेनेने अंगावर घेऊन लोळवलेलं आहे. विदर्भाची जनतासुद्धा ह्याला सामील नाही आहे. ते सुद्धा ह्यांच्या नौटंकीला कंटाळलेले आहेत. भाजप खासदार नाना पटोलेंनी लोकसभेत वेगळ्या विदर्भाचा मांडलेला अशासकीय ठराव आणि रावसाहेब दानवेंनी स्वतंत्र विदर्भाबाबत केलेलं वक्तव्य यामुळे हा मुद्दा पुन्हा तापलाय. मात्र वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव सरकारपुढे नाही. घटनेनुसार वेगळं राज्य करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतरही घोषणाबाजी सुरूच राहिली. शिवसेनेसह विरोधी आमदारांनीही बॅनर फडकावत गोंधळ घातला. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य मुद्दा मांडण्यात आम्हाला माहिती आहे. अध्यक्ष महोदय,
म्हणजे एका बाजूला शांत करायचं. नाही अध्यक्ष महोदय, म्हणजे सदस्य प्रश्न मुद्दा उपस्थित करतात, माननीय मुख्यमंत्री त्याला उत्तर देतात. अध्यक्ष महोदय, इतकी जाहीर उघडपणे अध्यक्ष महोदय फिक्सिंग झालेलं आहे. तुमचा अधिकार आहे. म्हणजे अध्यक्ष महोदय, या पद्धतीने म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने कोणी आहे का नाही अध्यक्ष महोदय? या गोंधळातच विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विधान परिषदेत सुद्धा वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या लोकांचे त्याग आणि महाराष्ट्रात 106 हुतात्म्याने हा संयुक्त महाराष्ट्र मिळवला बलिदातून. आणि त्यावेळेला आम्ही कोणाला जर आम्हाला आमचा महाराष्ट्र तोडत असेल तर गद्दार बोलल्यानंतर राग अजून इथे काहीच नाही झालंय. आज सगळं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ लोकशाही मार्गाने निवडणुका होऊन महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे आणि त्यांनीच महाराष्ट्राला सुरुंग लावा, इमारत बांधावी आणि आपणच बॉम्ब ठेवावा अशी ही घटना आहे. अरे पहिले आधी राजीनामा द्या, मैदानात या. विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही गोंधळामुळे पुढचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अखंड महाराष्ट्रासाठी सरकारने विधिमंडळात ठराव मांडावा अशी मागणी आता जोर धरतेय. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने विधिमंडळात जवळपास प्रत्येक अधिवेशनात वेगळा विदर्भ आणि अखंड महाराष्ट्राचा मुद्दा उपस्थित झाला. हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सत्तेत असलेल्या शिवसेनेने अगदी टोकीची भूमिका घेत इशारे दिले. मात्र टोकाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवली नाही. दुसरीकडे काँग्रेसने सरकारची कोंडी करण्यासाठी याच मुद्द्यावरती अखंड महाराष्ट्राच्या बाजूने भूमिका घेतली. परंतु त्यावेळेला काँग्रेसचे नेते विसरले की विदर्भातील अनेक काँग्रेसचे आमदार हे वेगळ्या विदर्भाच्या बाजूचे आहेत. त्यामुळे या प्रश्नावरून विधिमंडळात केवळ राजकारण होताना दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण आणि अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. पुन्हा स्वतंत्र विदर्भ या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले. दिल्लीहून ते या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. नाना पटोले, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन. डॉक्टर रत्नाकर महाजनजी, आपलं स्वागत. आणि आपल्याबरोबर आहेत नवाब मलिक. नवाब मलिक हे राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस NCPचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. नवाब मलिक, आपलं स्वागत. आणि शिवसेनेचे प्रवक्ते आणि या सरकारचे राज्यमंत्री विजय शिवतारे आपल्याबरोबर आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून ते आज आपली भूमिका मांडण्याकरता इकडे आले आहेत. ज्या पुन्हा स्वतंत्र विदर्भ या विषयाची आपण चर्चा करण्याकरता त्याचे 2 भाग पडतात. त्यातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, स्वतंत्र विदर्भ ही फक्त भाजपची मागणी आहे का? स्वतंत्र विदर्भ ही फक्त भाजपची मागणी आहे का? आपण थेट जाऊया नाना पटोले यांच्याकडे. नाना पटोले, आज महाराष्ट्राची विधानसभा आणि विधान परिषद कामकाज होऊ शकलं नाही. तसं यापूर्वी अनेकदा याच मुद्द्यावरून झालं होतं. फक्त यावेळी कारणीभूत ठरलात ते तुम्ही. मागच्या वेळी हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला कारणीभूत ठरले ते श्रीहरी आणे. यावेळी तुम्ही, म्हणजेच विदर्भातले नेते कारणीभूत ठरतायत, विदर्भातले वकील कारणीभूत ठरतायत, महाधिवक्ता त्यावेळेचे कारणीभूत ठरतायत. हे सगळं भाजप ठरवून करतंय. याचं कारण इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांचा, उर्वरित महाराष्ट्राच्या तुमच्या मागणीला सपोर्ट नाही, समर्थन नाही. शिवसेना जी तुमची सत्तेत सहयोगी आहे त्यांचा तर कडाडून विरोध आहे. स्वतंत्र विदर्भ ही फक्त भारतीय जनता पक्षाची मागणी आहे. नाना पटोले, काय सांगाल? उदयजी, मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर सांगतो. लोकसभेचं कामकाज याची एक पद्धत आहे. आम्ही जे अशासकीय ठराव आणलेला लोकसभेमध्ये त्याला हा पहिल्यांदा नाही आणला. मी अनेक दिवसाचा त्याच्यात प्रयत्न करतो आहे, जेव्हाचा मी खासदार झालो तेव्हाचा. कारण की आम्ही ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका लागल्या तर आमचा मॅनिफेस्टो होता, जो जाहीरनामा होता, त्याच्यामध्ये वेगळ्या विदर्भाची भूमिका आमची होती. म्हणून पक्षाची भूमिका होती आणि विदर्भाच्या जनतेची मागणी म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये ती भूमिका मांडणं, सरकारच्या समोर लोकांची भावना मांडणं, हे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे. आता लोकसभेमध्ये मी काय बोलावं की नाही बोलावं हे महाराष्ट्राची विधानसभा किंवा विधान परिषदेचे विरोधी पक्षाचे लोक हे ठरवतील का? हा माझा एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न माझा या ठिकाणी असा आहे की आता 105 होतात, 106 हुतात्मे झाले, त्यांना आमचा सलामच आहे. पण विदर्भामध्ये जे शेतकरी आणि बेरोजगारांच्या आत्महत्या हजारो झाल्यात, ते काय कुत्रे मांजरे आहेत का?
ते काय शहीद नाहीत का? त्यांना आम्ही शहीद म्हणू शकतो, त्यांनी बलिदान झालं असं आम्ही म्हणू शकतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आता त्याच्यानंतर मी पुढे येतो. आज राज्यामध्ये जे राज्याचा इन्कम सोर्स आहे त्या इन्कम सोर्स मध्ये 75,000 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीत जातात. त्या 75,000 कोटी मधले 50,000 कोटी एकट्या मुंबई आणि ठाणे अशा त्या भागातले आहेत. विदर्भाचे फक्त 4,000 कोटी रुपये आहेत या 75,000 कोटीमध्ये. मला एक सांगा, तुम्ही सांगतात ना की सुधाकर नाईक झाले, वसंतराव नाईक झाले, कन्नमवार झालेत, आता फडणवीस झालेत. मी तुम्हाला सांगतो की विदर्भातल्या माणसांनी महाराष्ट्राच्या पूर्ण एरियाचा विकास करण्याचा, सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेतला. पण यांच्या पलीकडे जे सत्ताधीश राज्यात झालेत, मला सांगा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामती एक शहराचं आणि बारामती ते त्यांचं फाउंडेशन त्याच्या विकासाच्या नंतर पुणे जिल्ह्यामध्ये तर अनेक तालुके असे आहेत ते कोरडवाहू आहेत. मला 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 तुम्हाला एक प्रश्न म्हणजे विचारायचा आहे. एकट्याचा विकास झाला म्हणजे सगळ्याचा विकास झाला. नाना पटोले, तुमचा रोख हा पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांवर, पश्चिम महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांवर, पश्चिम महाराष्ट्रातल्या केंद्रात गेलेल्या नेत्यांवर आहे का तुमचा अखंड महाराष्ट्राला विरोध आहे? हे आधी समजणं महत्वाचं आहे. मला त्या पलीकडे तो मुद्दा नक्कीच विजय शिवतारेंना मी विचारणार आहे. परंतु आत्ता मुद्दा असा आहे की हे सगळं आत्ता विधानसभेचं अधिवेशन चालू असताना, लोकसभेचं अधिवेशन चालू असताना यावेळी काढायचं कारण काय? मागच्या वेळी श्रीहरी राणेंना पण मी हाच प्रश्न विचारला होता, आत्ताही तुम्हाला तोच प्रश्न विचारतोय. येन केन प्रकारेण काही करून विदर्भाची मागणी, विदर्भाची धग, विस्तव चालू ठेवायचा, त्यात दर अधिवेशनाला एक एक लाकूड सारत जायचं आणि ज्याच्यावरून ते सतत असं पेटत राहील, अशी काही योजना आहे तुमची? उदयजी, मी सांगितलं की लोकसभेच्या कामकाजातली जी पद्धत आहे त्याला आपल्याला विशेष आपल्याला मांडावं लागतात आणि ते रोस्टरमध्ये येईल की नाही, त्या लॉटरीमध्ये येईल की याची गॅरंटी नसते. मी अनेक वर्षापासून मांडतोय, अनेक आयुधाच्या माध्यमातून मांडतोय. ते परवा त्याच्यामध्ये प्रायव्हेट बिलमध्ये लागलं, त्याचा 1 नंबर आला. पण जी जुनी एक चर्चा होती त्या चर्चेमुळे आणि 6 वाजता आमचं शुक्रवारी हाऊस एडजॉर्न होतं, त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा झाली नाही. ती आता 12 तारखेला आहे. हे सिस्टीम मध्ये ते काही आपल्याला सरकार आहे आमचं इथं म्हणून आम्ही तिथं जाऊन टाकायचा कागद आणि जसं महाराष्ट्रात एक प्रकारे तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यात तुम्ही जे आश्वासन दिलं होतं तेच आश्वासन तुम्ही पाळताय. विदर्भातल्या जनतेची लोकभावना एक प्रकारे तुमच्या या मागणीतनं प्रतीत होती आहे. परंतु आता शिवसेनेला याचा कडाडून विरोध आहे. शिवसेना याला कडाडून विरोध करते विजय शिवतारे. याचा अर्थ राज्य सरकार हे अल्पमतात आलं असं घ्यायचं आम्ही? नाही, 2 बाबी आहेत त्याच्यामध्ये. एक लक्षात घ्या, उदयजी मला सांगा, एक मिनिट विजय शिवतारे याचं उत्तर देतात की त्यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतला की काय या मुद्द्यावर? कारण त्यांनी आज कडाडून विरोध केला. हा मुद्द्यावर भूमिका फक्त शिवसेना घेताना दिसतेय, खूप मोठ्या प्रमाणावर भूमिका सातत्यानं घेते, म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. असा की याचं 2 भागामध्ये मी उत्तर देईल. एक, शिवसेनेचे काही मुद्दे, शिवसेनेचे विचार आणि भाजपचे विचार सर्वच काही एकत्र जुळतात असं नाही. जैतापूर असेल, स्वतंत्र विदर्भ असेल, याच्यावर आमची पूर्ण मतभिन्नता आहे. परंतु हिंदुत्वाच्या एका मुद्द्यावर आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या भ्रष्ट सरकार आणि भ्रष्ट अशा प्रकारचे लोक पुन्हा सत्तेमध्ये येऊ नयेत एवढ्या उदात्त हेतूने आदरणीय उद्धव साहेबांनी नंतर विचार करून सरकारमध्ये येण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही सरकारमध्ये आलो. याचा अर्थ आम्ही आमचे मुद्दे सोडून दिले अशातला भाग नाही. स्वतंत्र विदर्भ नको, महाराष्ट्राचे लचके तोडायचे नाहीत, ही भूमिका आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांपासून, हे सरकार आता अल्पमतात नाही, ऐकून घ्या, बाळासाहेबांपासून ही भूमिका होती. देशातल्या राज्यातल्या सर्व पक्षांनी, काँग्रेस असेल तर विदर्भीय काँग्रेस नेते वेगळे बोलायचे, उर्वरित महाराष्ट्रातले वेगळे बोलायचे, राष्ट्रवादीचे विदर्भीय लोक वेगळे बोलायचे, राष्ट्रवादीचे उर्वरित महाराष्ट्रातील आमदार पश्चिम महाराष्ट्रातील वेगळे बोलायचं. हा संभ्रम सर्व पक्षात होता. एकमेव शिवसेना हा पक्ष असा आहे की कोणत्याही परिस्थितीत 105 हुतात्म्यांनी मिळवलेला हा महाराष्ट्र, त्यांचा अपमान आम्ही होऊ देणार नाही आणि महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेची सातत्याने आहे, आज देखील आहे. आपण जर आता म्हणत असाल की हा मुद्दा काय येतोय, मुद्दा थोडासा मला वेळ द्या, कारण याच्यातून समजून असेल.
स्वतंत्र विदर्भ का मागतायत याच्या पाठीमागच्या सर्व भूमिका विधानसभेतील आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापासून श्रीहरी आणण्यापासून नाना पटोले देखील विधानसभेमध्ये आमच्याबरोबर गेल्या टर्मला होते. त्यावेळी एकच भूमिका होती की 1953चा झालेल्या नागपूर करारानुसार जेव्हा विदर्भ महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळी ज्या ज्या गोष्टी करारामध्ये मांडल्या होत्या त्यानुसार विदर्भाचा विकास करण्यामध्ये माझं असं म्हणणं स्पष्टपणे जर संपूर्ण महाराष्ट्राच्या सत्तेचा जर भाग पाहिला तर 16 वर्ष आता आदरणीय फडणवीस साहेबांचा काळ पकडता जर तो काळ पकडला ह्या 2 वर्षाचा पुढचा तर सर्वाधिक सत्ता तशी पाहिली तर विदर्भीय नेत्यांकडे होती. वसंतराव नाईक होते, कन्नमवार होते, नरेंद्र तिडके होते. हे सर्व मंडळी असताना देखील हा विकास झाला नाही. का झाला नाही? कुणी जर ते असे म्हणत असतील की उर्वरित महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी अरे तुमच्याकडे कापूस होता का तिकडे सूतगिरण्या काढल्या पण त्या चालल्या नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात सूतगिरण्या चालू शकतात. दुधाचे संपूर्ण सहकार आहे, दूध सहकार इथे का नाही केलं? जे पश्चिम महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रातल्या काँग्रेस सगळ्याच नेत्यांनी केलं, विजनरी नेत्यांनी जे काम केलं तसे विजनरी नेते विदर्भामध्ये नव्हतं असं स्पष्ट माझं मत आहे. तुम्हाला काय कोणी सुप्रीम कोर्टाने स्टे दिला होता का? तुम्ही कारखाने काढू नका, तुम्ही सूतगिरण्या काढू नका, तुम्ही वाहतूक संघ काढू नका. उर्वरित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या वाटेचा पैसा वळवला, त्यांना विकास निधी मिळू दिला नाही, त्यामुळे सहकार चळवळ तिकडे फोफावू शकली नाही. मी त्याला उत्तर देऊ शकतो. असं म्हणता बरोबर येणार नाही. जेव्हा मुख्यमंत्री हे सर्वोच्च पद तुमच्याकडे असताना कोणी म्हणाल की मुख्यमंत्री जरी विदर्भाचा असेल तरी रिमोट कंट्रोल हा पश्चिम महाराष्ट्र होता या महाराष्ट्र याचा अर्थ तुम्ही स्वतःच तुमच्या नेत्यांच्या बद्दल साशंकता व्यक्त करताय जे मी म्हणतोय. याच्या पुढे जर तुम्ही एखादा करार केलेला असेल, श्रीहरी वकील आहेत मोठे, त्यांना मी एकच विचारू इच्छितो या माध्यमातून की एखादा करार 2 व्यक्तीमध्ये असेल, 2 राज्यामध्ये असेल, 2 जिल्हे कसाही असेल तर तो करार जर पाळला गेला नाही तर त्याच्यासाठी स्पेसिफिक परफॉर्मन्स करायचा असतो. तो करार पाळण्यास भाग पाडायचा असते, करार मोडायचा नसतो. विदर्भ वेगळा करणे हा मार्ग नाहीच, विदर्भाचा विकास करणे हा मार्ग आहे. मी आज आपल्याला सांगू इच्छितो आतापर्यंतच्या नेत्यांच्या बाबतीत निश्चितपणे असं म्हटलं तर चूक होणार नाही. पण आज जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीसांसारखा एक हुशार मुख्यमंत्री समोर आहे. स्तुती करतो म्हणून नव्हे, उद्धव साहेबांशी त्यांचं अतिशय चांगलं नातं आणि रेपो आहे. आम्ही स्वतः शिवसेना आणि उद्धव साहेबांनी सांगितलं आज अर्थमंत्री तुमचे आहेत, आज तुमच्याकडे ऊर्जा खातं आहे, फायनान्स आहे, तुमच्याकडे मुख्यमंत्रीपद आहे, सगळी महत्वाची पदं. शिवसेनेकडे जी खाती आहेत ती अगदी काय नगण्य आहेत. तरी हा अपमान सहन करत, तरी अशा प्रकारचं वागणूक सहन करत देखील आम्ही सरकारला मदत एवढ्यासाठीच करतोय की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नतद्रष्ट मंडळी पुन्हा सरकार आज करा ना तुम्ही, आज तुम्ही विकास करा ना. आज 3,000 एकच उदाहरण सांगतो मी, 3,000 कोटी रुपये सेंट्रल रोड फंडचे CRFचे गडकरी साहेबांनी महाराष्ट्राला दिले. किती टक्के पॉप्युलेशनच्या हिशोबाने विदर्भाला 23.65 25.65% मिळतात, मराठवाड्याला 22.45% मिळतात, 51.8% उर्वरित महाराष्ट्राला मिळतात. आज 53% त्या CRF मधला फंड फक्त विदर्भात घेऊन गेलेत. आम्ही बोंब मारली का? कारण इतके वर्ष विदर्भात रस्ते झाले नाहीत त्यामुळे त्यांना जास्त राहायची गरज होती असा युक्तिवाद होऊ शकतो. आजही मी आपण राष्ट्रवादीची भूमिका करा, विदर्भाची मागणी करू नका. आपल्यासोबत नवाब मलिक राष्ट्रीय प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. नवाब मलिक, आपण स्पष्ट पाहताय की विजय शिवतरे शिवसेना असेल यांचा स्पष्टपणे विरोध आहे, भाजपची स्पष्टपणे त्याची मागणी आहे. परंतु काँग्रेस NCPची भूमिका मात्र स्पष्ट होत नाही. NCP धड विरोधात बोलत नाहीये आणि धड त्याच्या बाजूनी बोलत नाहीये. अशा प्रकारचा एक संभ्रम निर्माण झाल्याचं टीका आपल्यावर होते. आपण काय सांगाल? उदयजी, पहिले समजून घ्या, पवार साहेबांनी वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे. जर विदर्भीय जनतेची जनभावना असेल तर त्याच्या आड आम्ही येणार नाही, ही भूमिका NCPचे नेते पवार साहेबांनी स्पष्ट केली आहे. आजच्या घडीला लोकांना वेगळं विदर्भ पाहिजे काय? नाही. आजच्या घडीला नेत्यांना विदर्भाच्या मुद्द्यावर राजकारण करायचं ही खरी परिस्थिती आहे. करेक्ट. आज जे हा विषय समोर आलेला आहे त्या बाबतीत नाना पटोले सांगताय की मी नेहमी बोलत राहतो. पटोले साहेब, मी 20 वर्ष आमदार असताना या संसदीय जीवनात भारतीय जनता पक्षाकडून एखादा अशासकीय विधेयक हे पक्षाच्या माध्यमातून तयार होते, ते मांडण्यात येत आहे. मांडल्यानंतर तो पार्लमेंटमध्ये
पार्लमेंटचे जे संबंधित मंत्री आहेत ते त्याला एखादा आश्वासन देऊन माघार घेण्यासाठी विनंती करत आहे आणि विनंती केल्यानंतर सदस्य जे आहे ते मागे घेत आहे आणि काहीतरी आश्वासनं भेटत आहे. हे सगळं कट कारस्थान आहे. जे देशभरात किंवा महाराष्ट्रामध्ये या युतीच्या सरकार विफल झालेलं आहे. कुठेतरी आगामी निवडणुका जेव्हा अवघड दिसेल तेव्हा कुठेतरी भावनेच्या आधारावर दिलेली आश्वासन पूर्ण करण्यासाठी भाजप कुठेतरी महाराष्ट्र तोडणारच आहे आणि त्या भावनेच्या आधारावर पुढची निवडणुका लढण्यासाठी एखादा ठराव आणून त्याच्यावर आश्वासन घेणे हे भाजपनी केलेला कट कारस्थान आहे. नाना पटोले यांच्या माध्यमातून वेगळा विदर्भ त्याचा एखादा अशासकीय विधेयक पार्लमेंटमध्ये आणणे ते पार्लमेंट सदस्याला बोलण्याचे अधिकार नाही. मोदी साहेबांचा इतका कंट्रोल असताना हे बिल त्यांनीच तयार केलेलं आहे भाजपच्या लोकांनी आणि आज नाही उद्या जेव्हा त्यांना वाटेल की आता आम्हाला महाराष्ट्रामध्ये थोडासा अडचणीचं वातावरण आहे तेव्हा हे निर्णय ते घेणार. त्यासाठी आश्वासन मिळवून घेण्यासाठी अशासकीय ठराव पार्लमेंटमध्ये त्यांनी आणलेला आहे. यावर निश्चितच नाना पटोले यांना उत्तर द्यायचं आहे, पण त्याच्या आधी आपण काँग्रेसची भूमिका जाणून घेऊया. रत्नाकर महाजन, तेलंगणाच्या निर्मितीचा इतिहास आपल्या समोर ताजा असताना हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. एकीकडे एनसीपीने स्पष्टपणे सांगितलं की आम्ही जनभावनेच्या आड येणार नाही. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचे लचके तोडायचे आहेत आणि अपयश सरकारमधलं जे आलेलं आहे ते लपवण्याकरता म्हणून ते अशी खेळी खेळत आहेत. काँग्रेसची भूमिका काय आहे? अखंड महाराष्ट्राची का स्वतंत्र विदर्भाची? थेट भूमिका सांगा. शिवसेनेची भूमिका थेट विरोधाची आहे. खरं म्हणजे ही सगळी चर्चा जी आहे तिचं वर्णन अगाजे वर्तलेची नाही त्याची वार्ता पुसशी काही या ओळीत करता येईल. त्याचं कारण असं की शुक्रवारी प्रायव्हेट मेंबर बिलचा दिवस असतो, पण या शुक्रवारी ते बिल चर्चेला आलंच नाही. त्यामुळं त्याच्यावर चर्चाही झाली नाही, सरकारचं म्हणणं काही तेही कळलं नाही. पण दिवसभरात अत्यंत हुशारीने आणि अत्यंत अक्कल हुशारीने ते जे त्या दिवशीचं कामकाज आहे ते कामकाजच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसृत करण्यात आलं आणि त्याची चर्चा विधिमंडळात होईल अशी व्यवस्था करण्यात आली. एका अर्थानं भारतीय जनता पक्षाचा पाताळयंत्री चतुरपणा याच्यातून दिसून येतो. आता भारतीय काँग्रेसचं मी बोलतो जे काय बोलायचं ते, पण खुद्द भारतीय जनता पक्षाची काय परिस्थिती हो? या पक्षाचे भीष्माचार्य नंबर 2 ज्या वेळेला देशाचे गृहमंत्री होते त्यावेळेचे काँग्रेसचे खासदार दत्ता मेघे यांनी विदर्भाच्या बाबतीतला प्रश्न विचारला होता. त्यावेळेला गृहमंत्र्यांनी असं उत्तर दिलं की हा प्रश्न आमच्या सरकारसमोर नाही, असं निस्संदिग्ध उत्तर दिलं होतं. आज महाराष्ट्र विधानसभेत बोलताना फडणवीसांनी तेच सांगितलं की मुळात हा अधिकार राज्य सरकारला किंवा राज्याच्या विधिमंडळाला नाही, त्यामुळं असा प्रस्ताव आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता हे दोन वेगवेगळ्या वेळेला दोन वेगवेगळ्या सभागृहांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिलेली उत्तरं लक्षात घेता खुद्द त्या पक्षाची भूमिका दुतंडेपणाची, दुटप्पीपणाची आणि केवळ डोळ्यात धुळफेक करण्याची आहे. त्याचं कारण असं की 1 नाही 2 नाही 20 मंत्र्यांवर विविध प्रकारचे आरोप आहेत. त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. पुरावे द्या मग बोला. आता पुरावे कोण ठरवतो? पुरावे आहेत का नाही ते कोर्टात ठरतं. जे गुन्हेगार आहेत त्यांचे सहकारी पुरावे ठरवत नाहीत. आरोप झाल्यानंतर त्याची विधिवत चौकशी करायची असते, न्यायालयीन प्रक्रियेत जावं लागतं आणि कोर्ट ठरवतं की हे पुरावे आहेत का नाहीत. ते हे आधीच म्हणून जातात की पुरावे नाही, काय नाही, पुरावे नाही. आणि पुरावे ठरवणारे तुम्ही कोण? पण या विषयाच्या बाबतीमध्ये आज जी काही चर्चा महाराष्ट्रात चालू आहे ती विचलित करण्यासाठी, ती दुसरीकडे वळवण्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षानं खेळलेला हा अत्यंत कुटील आणि चतुर रत्नाकर महाजन आपण काँग्रेस पक्षाची सांगतो. तोच प्रश्न आहे माझा. अडवाणींच्या काळात काय झालं, इतिहासात काय झालं, यापेक्षा आत्ता एनसीपीने स्पष्ट भूमिका केली, भाजपने स्पष्ट केली, शिवसेनेने केली. तुमची भूमिका अखंड महाराष्ट्राची का स्वतंत्र विदर्भाची? हे बरं,
आजचं बोला. आणि लोक जेव्हा रामायण महाभारतातली उदाहरणं काढून आजच्या प्रश्नावर बोलतात तेव्हा आपल्याला चालतं. आणि आज याच पक्षाच्या दुटप्पीपणाबद्दल बोललो तर ते काय चालत नाही काय? त्यांच्या पक्षाचा दुटप्पीपणा, कशी आठवतात दरवेळेला? त्यांच्या पक्षाचा, काँग्रेस पक्षाची सांगतो काँग्रेस पक्षाची आजच नाही तर फाजल अली कमिशनचा अहवाल आल्यानंतर जोधपूरला जी केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्यामध्ये ठराव असा होता की या मराठी भाषिक प्रदेशाचा समावेश महाराष्ट्रात करावा आणि व्ह्यूज ऑफ द पीपल देअर शुड बी असर्टेन्ड असा त्या ठरावित उल्लेख होता. आता लोकमत कशावर न कळतं, एक तर प्रदीर्घ चाललेलं आंदोलन किंवा निवडणुकांमध्ये मिळालेलं त्यांना जी काही सीट्स मिळतील, जागा मिळतील त्या. आता 2014चा हे सोडता अलग विदर्भवाद्यांना विदर्भात कधीही जागा मिळालेल्या नाहीत. आंदोलनाचं तर काय बोलता येईल जे काय बोलायचं ते. त्यामुळं या दोन्ही निकषांवर हे टिकत नाही. त्यामुळं महाराष्ट्र अखंड राहावा हीच काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे. आता पक्षाचे विदर्भातले नेते बोलतात बरोबर आहे. त्याचं कारण असं की त्यांना त्या विभागात राहायचं असतं, त्या लोकांमध्ये उठायचं बसायचं असतं. आणि ही सगळी मंडळी चारी दिशांनी अंगावर येऊन त्यांना जिणं नकोसं करतील, त्यांना लोकांपासून आयसोलेट करण्याचा प्रयत्न करतील म्हणून ते बोलत असतील. पण पक्षाची अधिकृत भूमिका महाराष्ट्र एकसंध राहायला पाहिजे हीच आहे. तुमची ती भूमिका असेल. तुम्ही आता दोन मार्ग सांगितले. एक म्हणजे प्रदीर्घ काळ चाललेलं आंदोलन जसं ते तेलंगणामध्ये होतं तसंच प्रदीर्घ काळ तितक्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन विदर्भाचं झालं का, तर त्या विषयावर प्रश्नचिन्ह निश्चित आहे. परंतु आपण जे निवडणूक म्हणताय तर याचा इतिहास असा आहे. 1962 साली श्रीहरी आणे यांचे पिताश्री माधव आणे हे निवडणूक स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर लढले आणि अपक्ष म्हणून निवडून आले होते. 71 साली जांबुवंतराव धोटे हे देखील निवडून आलेले होते. एवढंच काय तर चंद्रपूरमधून राजे विश्वेश्वरराव आत्राम हे देखील स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा लावून धरला आणि निवडून आले. याचा अर्थ सर्वसामान्य जनतेला संपूर्ण पूर्व आणि पश्चिम विदर्भाला विदर्भच वेगळा हवाय का, याच्याकरता नेमकी मोडस ऑपरेंडी कुठली? हा बोला रत्नाकर महाजन बोला. असं आहे की आणखीन एक नाव सांगतो मी तुम्हाला. राम हेडाऊ नावाचे जांबुवंतरावांचे सहकारी रामटेक मधून निवडून आले होते. पण अशा 2-3 मतदारसंघातून निवडून आलेले प्रतिनिधी म्हणजे संपूर्ण त्या 5-6 जिल्ह्यांचं प्रातिनिधिक लोकमत आहे असा जर आपण आर्ग्युमेंट करणार असू तसं आर्ग्युमेंट नाही आहे. किंबहुना लोकभावना एनसीपी जो मुद्दा मांडताय विधानसभेला एनसीपी आणि विधानसभा हा तर ती जी भावना आहे ती या 4 लोकसभा मतदारसंघातल्या 40 ते 42% लोकांची भावना आहे. कारण आजपर्यंत कोणीही 40-42% वर मतं घेऊन लोकसभेवर निवडून आलेलं नाही. त्यामुळं ती सर्व 5 जिल्ह्यातल्या लोकांची लोकभावना आहे असं म्हणणं हे अतिशयोक्त होईल. लोकभावना म्हणजे नेमकं काय, त्या लोकभावनेचा आदर म्हणजे काय आणि लोकभावना कशी तोलून मापून बघायची, जनमत कसं बघायचं, अखंड महाराष्ट्राच्या बाजूनी का स्वतंत्र विदर्भाच्या बाजूनी? एका ब्रेक नंतर याची चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा जी24 तास. आपण पाहताय पुन्हा स्वतंत्र विदर्भ या विषयावरची रंगलेली चर्चा आपण पाहता. आपल्यासोबत विजय शिवतारे, रत्नाकर महाजन, नाना पटोले आणि नवाब मलिक आहेत. दुसऱ्या भागातला जो मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकतो आणि तो दुसरा मुद्दा आहे स्वतंत्र विदर्भ की अखंड महाराष्ट्र याचं जनमत कसं आजमावणार. स्वतंत्र विदर्भ की अखंड महाराष्ट्र याचं जनमत कसं आजमावणार. विजय शिवतारे, एनसीपीची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. त्यांनी आत्ता ती केलेली आहे. आत्तापर्यंत संभ्रमित वाटत होते पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं जनमत ज्या बाजूने असेल त्या बाजूने आम्ही आहोत. आता सवाल असा आहे की हे जनमत मोजणार कसं. आंदोलनावरून तर प्रदीर्घ आणि तीव्र आंदोलनाचा इतिहास स्वतंत्र विदर्भाला नाही जसा तो तेलंगणाला आणि इतर राज्यांना होता. मग स्वतंत्र विदर्भाची मागणी कितपत सखोल आणि समाजप्रिय आहे हे मोजणार कसं. आपण विचारलं की जनमत कोणाच्या बाजूला. हे जनमत आज जे अखंड महाराष्ट्राच्या विरोधात का झालं याच्या कारण मीमांसेत जर तुम्ही गेलं तर ते मूळ आहे त्याचं. आणि ते मूळ काय आहे की 1953च्या करारानुसार 23% जेवढी लोकसंख्या आहे त्या प्रमाणात आम्हाला निधी द्या, विकास करा, संपूर्ण नोकऱ्यामध्ये सहभाग द्या. नाही केलं ते. कोणी नाही केलं. सततच्या सतत असणारे काँग्रेस राष्ट्रवादीचेच लोक जे शरद पवार आज जनमत काय ते सांगतात ते जनमत बिघडवण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे. ही विषमता कोणी निर्माण केली. ही विषमता त्यांनीच निर्माण केलेली. दुसरी आणखी एक महत्त्वाची मी आपल्याला गोष्ट सांगतो.
यशवंतराव चव्हाणांना एक दिवस असं विचारलं होतं की पश्चिम महाराष्ट्र उर्वरित महाराष्ट्रासारखा विकास विदर्भाचा का होत नाही, आणि त्यांनी ताडकन उत्तर दिलं होतं, कारण विदर्भामध्ये रत्नाप्पा कुंभार आणि वसंतदादांसारखे नेते नाहीत, सहकार नाही, सहकार वाढवणारे लोक नाहीत. मी आपल्याला साधं उदाहरण देऊ इच्छितो. संपूर्ण विदर्भीय जनतेचं अजिबात हे मत नाही. जनतेला नक्की आज राग आलाय की आम्हाला दिलेले शब्द पाळले, आमच्यावर अन्याय झालाय. अन्याय करणारे लोक हेच होते जे विदर्भात सुद्धा सत्तेत होते, काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक. आणि म्हणून मी एक साधं उदाहरण देऊ इच्छितो की विदर्भात जन्म घेतलेला एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याने मला अख्ख्या विदर्भात एक काम असं दाखवा की तो IAS असेल, तो IPS असेल, त्याने त्याच्या गावामध्ये जाऊन काम केलेली मानसिकता असायला हवी. ती नेत्यांची असायला हवी, ती अधिकाऱ्यांची असावी. जा पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रभाकर देशमुख मला तुम्ही सांगा की एक प्रकारे आपण विदर्भाच्या आजच्या अवस्थेला विदर्भातल्याच नेत्यांना, विदर्भातल्याच लोकांना 100% विदर्भातल्या लोकांना नव्हे, नेत्यांना. लोकांची इच्छा नाही. लोकांनी नेहमी असं सांगितलं जातं की जनमत जर तुम्ही विधानसभेच्या जागावरून घेत असेल तर माझं असं मत आहे, नाना पटोलेंना मी सांगू इच्छितो की जर 44 आमदार तुम्हाला मिळाले असं तुमचं म्हणणं असेल तर माझं असं म्हणणं आहे, होय, आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर सत्ताधिकाऱ्यांनी ज्यांनी फक्त विदर्भावरचा अन्याय नाही केला. बारामतीचं आपण उदाहरण देता, मी पुरंदर मतदारसंघातला आहे, माझ्यावरही अन्याय झाला म्हणून काय मी स्वतंत्र पुरंदर मागू का? मानखाटावर स्वतंत्र मागायचं का? जत स्वतंत्र मागायचं का? कारण त्याचं जे आहे ते या मुळामध्ये की मुद्दा तुमचा बरोबर आहे की शेवटी एक प्रश्न सगळ्यांसमोर येतोय. 44 आमदार निवडून दिलेले आहेत जनतेने विदर्भाच्या, ते एवढ्यासाठी की महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जा, मुख्यमंत्री बना आणि विदर्भाचा असलेला अनुशेष आणि विकास तुम्ही करा, याच्यासाठी ती सत्ता दिलेली आहे. सुधारायचं का तोडायचं, सुधारायचं का तोडायचं दिलेली हा मुद्दा आहे. म्हणून शिवसेना नवाब मलिक सुधारायचं का तोडायचं, कुठल्या बाजूने? असं आहे बघा, आता हे जे सांगताय की विषमता आहे, असमतोल आहे. जेव्हा विदर्भासाठी जास्त पैशाची तरतूद करून लवकर कामं करण्याची भूमिका घ्यायची, तेव्हा भाजपचे लोक बोलायचा की इतके पैसे तुम्ही का उपलब्ध करून दिले या सगळ्या कामाला, VIDCला. हे लोकच प्रश्न निर्माण करताय. हे जे सांगताय इतिहास माहीत नाही. 95 ते 99 जरा ऐका ना 95 ते 99 या काळामध्ये सेना भाजपच्या सरकार असताना जे सगळे कृष्णा खोरे महामंडळावर जे पैसे खर्च करण्यात आले, पाणी पुरवठ्यासाठी खर्च करण्यात आले, रस्त्यावर खर्च करण्यात आले, ती मोजणी करून तुम्ही असमतोल सांगताय. जिथे या राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असेल, दुष्काळी परिस्थितीला मात देण्यासाठी तिकडचा विकास झाला तर इतरांवर अन्याय हे बोलणं योग्य नाही. आता शिवतारे हे 5 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी कुठल्या भाषेत बोलत होते, आता काय बोलताय? आता विकास हाच मुद्दा असेल तर नाना पटोलेचा जो भंडारा गोविंदे आहे त्या भागामध्ये काय विकास झालेला आहे त्यांना स्वतःला माहीत आहे. कुठल्या पद्धतीने लोकांना रोजगार मिळवण्यासाठी मोठे कारखानदारी सर्व कामं तिकडे होत असताना पटोलेला का वाटते की बाबा वेगळा विदर्भ करावा? हे कुठेतरी राजकीय खेळी, हे जनभावना नाही. आपण नाना पटोले यांच्याकडे जाऊया. नाना पटोले त्यांच्या जाण्याबद्दल मला एकच मुद्दा झाल्यानंतर नाना पटोले उत्तर देतील. नाना पटोले मला उत्तर द्या. विधानसभेच्या प्रचाराच्या दरम्यान आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी धुळ्याच्या एका जाहीर सभेमध्ये विधानसभेच्या प्रचाराच्या दरम्यान सांगितलं होतं की मी पंतप्रधान असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, हे शब्द त्यांनी दिला होता. मग पंतप्रधानांचा शब्द महत्वाचा की तुमची मागणी महत्वाची? नाना पटोले स्वतंत्र विदर्भाबाबत तुम्ही केंद्रामध्ये अशासकीय खासगी विधेयक मांडताय आणि इकडे आज विधानसभेत स्पष्टपणे सांगितलं जातं की या सरकारसमोर आता या घडीला स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा नाही. म्हणजे तुमची केंद्रात एक भूमिका आहे आणि राज्यात एक भूमिका आहे. पंतप्रधानांची असं डबल स्टँडर्ड तुमचा पक्ष का खेळतोय? एक बघा, आता मला बोलू दे. आता मी तुमचं सगळं ऐकलं, मला बोलू दे. आता बोला. एक बघा, रत्नाकर महाजननी चांगलं सांगितलं की नाना पटोलेंनी शुक्रवारी अशासकीय ठराव आणला पण तो मांडला गेला नाही वेळेवर. भावना त्याच आहेत ना, पण मांडला नाही तरी भावना त्याच आहेत ना. झाली नाही तर आला नाही, ठीक आहे, पण भावना तुमच्या चुकीच्या आहेत. अरे ऐका ना, आता शिवतारे थांबा ना. तुम्हीच पश्चिम महाराष्ट्राचे बोलतो, त्याच्यावर येतो मी. मला एक सांगा की रत्नाकर महाजननी सांगितलं आता जे सभागृहात जे चालू आहे, जसं आता हे दोगली भूमिका राष्ट्रवादी घेते. आता ते नवाब मलिक सांगतात आहे की भंडारा गोंदियाचा खूप विकास झाला आणि तिथं खूप लोक कामाला लागलेत. कोणाचा विकास झाला? नवाब मलिक, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. एका माणसाचा विकास म्हणजे सगळ्याचाच का?
हे शिवतारे तुम्हीच बोलत होते विधानसभेत. फक्त बारामतीचा विकास झाला, बारामतीच्या बाजूचा पण झाला. मग मी पुरंदर वेगळा नाही मागत. विधानसभेमध्ये मी पुरंदर वेगळा मागत नाही, अखंड महाराष्ट्रात हवा. ऐका तर पूर्ण तुमचं मी तुम्हालाच सांगतो. मी तुम्हाला ऐका तर खरं, मला ऐका ना तुम्ही. आता तुमचं बोललं, मी काही बोललो का एक शब्द? बोला बोला. तुम्ही तर मला तर असं आहे की भारतीय जनता पार्टी हे भ्रष्टाचारी पार्टी आणि हे सगळ्या सज्जन पार्ट्या. भारतीय अशा जनता पद्धतीचं पार्टी मत भ्रष्टाचारी नाही म्हणून नवाब सत्तेवर आलोय मलिकांनी आपण. मांडत होते. ते भ्रष्टाचारी होते म्हणून आपण सत्तेवर आलो. अरे इकडे ऐका ना, ते मांडत होते म्हणून सांगतोय. इथं भ्रष्टाचाराची अगर समजा चर्चा उद्याची तुम्हाला लावायची असेल तर त्याच्यावर आपण वेगळं डिबेट करू. लोकभावनेच्या भूमिकेनं काल आता कोकण पत्रकार संघाने एक वेगळा कोकण मागण्याची भूमिका केली. त्यांनी आपलं मत मांडलं म्हणून काय ते कोकणवाले तुकडे करायला लागलेत? ते राष्ट्रद्रोह झालेत. आता जिल्ह्याचं विभाजन आपण करतो त्याला राष्ट्रद्रोह म्हणणार? नाना दोन पटोले, भाऊ एकमेकात आपस नाना पटोले, वेगळे राहतात का? त्यांचं मला ऐका आता उद्या. नाना पटोले, तुम्ही याला श्लेष, मला बोलू द्या ना, दोन नाना मिनिटं. पटोले एक मिनिट तुम्ही याला श्लेष अशा करता फोडताय असं मी म्हणतो. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला. केंद्रात तुम्ही अशासकीय खासगी विधेयक मांडायचा प्रयत्न करताय आणि महाराष्ट्रामध्ये तुमचे मुख्यमंत्री स्पष्टपणे सांगतायत की असं काही नाही. केंद्रामध्ये अशी भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याची काही खेळी नाहीये. नाही उदयजी की कसं शिवसेनेला टॅकल करताय बघू आता. दोन भाऊ आता वेगळे, दोन भाऊ वेगळे राहायला निघाले तर का ते राष्ट्रद्रोह झाला? आता आम्हाला काय करतात, हे राष्ट्रद्रोही आहेत. अशा पद्धतीचं जे वल्गना करतात आहात, म्हणजे आपण काय बोलतो त्याचंही कळायला भान नाही. राहिलं लोकसभेचं कामकाज, मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की लोकसभेचं जेव्हा लोकसभेमध्ये माझं बिल येईल, सरकारने समजा त्याच्यातली भूमिका घेतली तर राज्य सरकारला विचारलं जाईल. काही लोक म्हणतात शिवसेनेचे की ते आपल्या मताने कारभार करू शकतात का? असं नाही होत लोकशाहीमध्ये. हे जेव्हा केंद्राने अगर समजा मान्य केलं तर राज्य सरकारला विचारलं जाईल, राज्यामध्ये चर्चा. म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं आहे की आज आमच्या सभागृहातला हा विषय नाही आहे, केंद्रातलं अजून काय झालं की नाही झालं त्याचं आमच्याकडे काही माहिती नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आता बोलणं हे काही भूमिका होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी काय चुकीचं मांडलेलं आहे? नाना पटोले, वेगळी भूमिका नाही आहे. नाना पटोले, पण मग जनमत, नाना पटोले, जनमत कसं आजमावणार? विदर्भाचं जनमत हे स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने आहे की अखंड महाराष्ट्राच्या बाजूने आहे? आणि विदर्भाचं जनमत हे फक्त विदर्भातच का घेतलं जावं, उर्वरित महाराष्ट्रात का बरं घेतलं जाऊ नये? की विदर्भ महाराष्ट्रात असला पाहिजे की नाही याचं जनमत कसं घेणार? याला आंदोलनाची फार मोठी पार्श्वभूमी नाही आणि याच्यावर कोणी निवडणुका जिंकलेल्या नाहीत. काय सांगाल? उदयजी राष्ट्रवादीवाल्यांनी जनमताचं सांगितलं. यांचे जे राष्ट्रीय नेते आहे ना, ज्याचं मगाशी सांगितलं भंडारा गोंदियाचा खूप विकास झाला, ते तिकडे विदर्भात सांगतात की आम्हाला विदर्भ वेगळा करून पाहिजे. इकडे विधानसभेमध्ये यांचे लोक म्हणतात की आम्ही लचके तोडून टाकू. म्हणजे हे चाललं काय? मला एक सांगा, वैचारिक भूमिका कुठं असते? विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल येत होते, दुपारी 12 वाजता यांचे नेते राष्ट्रीय जे फार विकास पुरुष आहेत असं त्यांचं मत आहे, ते उभे झालेत, आम्ही बीजेपीला बिनशर्त पाठिंबा देऊ असं ते बोलतात आहेत. काय विचार आपण विषय, मी या लोकांच्या बद्दल मला बोलायचं नाही फार. फिक्सिंग होती का जरा बोला. मला विषय डायव्हर्ट करू नका. म्हणजेच एक प्रकारे रत्नाकर महाजन, एक प्रकारे प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आता दोन तट पडलेले आहेत. एक म्हणजे विदर्भातल्या आमदार खासदारांचा गट आणि दुसरं म्हणजे उर्वरित महाराष्ट्राचा गट. शिवसेना सोडून, शिवसेना सोडून 16चे 4 आमदार झाले तरी आम्ही आमची भूमिका बदलली नाही. नाना, 16चे 4 आमदार झाले तरी आमच्या प्रदेश अध्यक्षांनी त्याच्यामध्ये मांडलं वेगळा विदर्भ आम्ही करू. आपण रत्नाकर महाजन यांचं मत घेऊया आणि त्यानंतर नवाब मलिक यांचं, की एक प्रकारे प्रत्येक पक्षामध्ये शिवसेना सोडून दोन गट आता पडलेले आहेत. शिवसेना सोडून रत्नाकर महाजन नाही, असं काही पुन्हा पुन्हा आपल्याला त्यातनं वगळून घेण्याची काही गरज नाही. जे आहे भूमिका ती आहे महाजन साहेब. त्यांना बोलू द्या. रत्नाकर महाजन यांना बोलू द्या. नाही, सगळ्यांचं संपलं असेल तर बोलतो, नाही तर मी बापडा श्रवण भक्ती करायला समर्थ आहे. रत्नाकर महाजन बोला. बोला. किती उदार मनानं परवानगी देताय तुम्ही हे बघून माझं हृदय घटनेच्या 3ऱ्या पुन्हा चालूच आहे का तुमचं? रत्नाकर महाजन बोला. संभ्रमित होते. राज्यघटनेच्या 3ऱ्या कलमाची तरतूद अशी आहे की एखाद्या राज्याच्या सीमा बदलायच्या असतील आणि त्यातून राज्य वेगळं काढायचं असेल
तर अशा प्रकारचा संदेश राष्ट्रपती संसदेला पाठवतील आणि संसदेत त्याची चर्चा होऊन निर्णय होईल. पण संबंधित राज्याच्या विधानसभेचे व्ह्यूज शुड बी एलिसिटेड, म्हणजे मत नव्हे, त्या विधानसभेचं मत काय आहे एवढंच फक्त विचारलं जाईल, पण त्याचा निर्णयावर परिणाम होणार नाही. याचा अर्थ असा की घटक राज्यांच्या रचनेमध्ये बदल करण्याचे अधिकार हे सर्वस्वी संसदेचे आहेत, सरकारचे नव्हे. आता प्रेसिडेंट मेसेज कसा पाठवेल तर केंद्राच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने पाठवेल, बरोबर, पण अंतिम निर्णय हा संसदेत होतो, कॅबिनेटमध्ये होत नाही. त्यामुळं याबद्दलची चर्चा अगदी कुठले तरी बीटिंग राऊंड दी बुश पद्धतीनं करण्यात काही अर्थ नाही. आता मी म्हटलं तसं विधानसभेचं मत हे फक्त जाणून घेण्यापुरतं मर्यादित असेल तर केंद्र सरकारनं निर्णय घेतल्यावर राज्य सरकारचा मत घेण्याचा प्रश्न येतो कुठं? कारण माझं घर आहे, तर माझ्या घराच्या बाबतीत दुसरा कुणी भाडे करून निर्णय घेऊ शकत नाही. तसं केंद्र सरकार हे या राज्याचं सार्वभौम सरकार आहे, तेव्हा आणि संसद त्याचं माध्यम आहे, व्यासपीठ आहे, म्हणून हा संसदेचा अधिकार आहे. यात सरकारची भूमिका दुय्यम आहे. दुसरं असं की आता हे जे ॲलोकेशन वगैरेची चर्चा चालू आहे, एक फॅक्ट आपल्याला माहिती पाहिजे की 371(2) प्रमाणे महाराष्ट्रामध्ये जी वैधानिक विकास मंडळं स्थापन झाली त्याची ओव्हरऑल जबाबदारी ही राज्य सरकारकडे असते, राज्यपालांकडे असते, राज्यपालांकडे असते. आणि दरवर्षीच्या डिसेंबर महिन्यात राज्यपाल विभागवार कोणत्या क्षेत्रावर किती निधी खर्च करायचा हे ठरवून देतं. त्यामुळं त्या 9 विकास क्षेत्रांच्या बाबतीत विभागवार निधीचं वाटप हे राज्यपालांच्याकडे आहे, मंत्रिमंडळाकडे राहिलेलंच नाही. इनफॅक्ट या एका विशिष्ट यंत्रणेसाठी CD देशमुख आणि शंकरराव चव्हाण या 2 लोकांनी याला विरोध केला होता, पण तरीही जनमताचा आदर राखून आणि बहुमताचा आदर राखून ही नवाब मलिक, रत्नाकर महाजन 94 नंतर नवाब मलिक यांच्याकडे जाण्यापूर्वी मी एक शेवटचा प्रश्न, वेळेची मर्यादा लक्षात घेता मी एक छोटासा प्रश्न विचारतोय. जनमत कसं आजमावणार? जसं ब्रेक्झिटसाठी सार्वमत इंग्लंडमध्ये घेण्यात आलं तसं सार्वमत घेण्याची आत्ता वेळ आली असं काँग्रेसला वाटतं का? रत्नाकर महाजन. आता ब्रेक्झिट नंतर ते सार्वमत घेणारे लोक किती पश्चात्ताप दग्ध झालेले आहेत हे आपण बघतो आहे. मुद्दा असा की मुळात भारतीय घटनेमध्ये सार्वमताची तरतूद नाही, तरीही गोव्यात घेतलं गेलं. पण त्या पद्धतीनं घ्यायचं का नाही हा निर्णय विधिमंडळाने घ्यायचा आहे. पक्षाचं मत काय आहे काय नाही याबद्दल काही प्रश्न नाही आणि त्याला महत्त्वही नाही. विधिमंडळाने निर्णय घ्यावा, त्याप्रमाणे करावं जे काय करायचं असेल. नवाब मलिक काय सांगाल, सार्वमत घ्यायची वेळ आहे का? आणि आपल्यालाही तोच प्रश्न आहे की आपल्या पक्षाचे नेते विदर्भात एक गोष्ट बोलतात आणि विदर्भाच्या बाहेरचे नेते दुसरी भूमिका मांडतात. नवाब मलिक. नाही, नाना पटोले हे चुकीचं बोलत आहे. प्रफुल्ल पटेल साहेबांनी नेहमीच बोलले की विदर्भीय जनतेची भावना वेगळी व्हायची नाही. काही मोजके नेते बोलत राहत आहे, प्रफुल्ल पटेल नेहमीच बोलत राहिले की जनतेची भावना आहे की एक संघ राहावा, आम्ही कधी दुटप्पी भूमिका घेत नाही. आता हे सांगताय की भ्रष्टाचार नाही. आता मी यांना बोलू इच्छितो, शिवसेनेचे मंत्री जरा ऐक ना बाबा, मंत्री महोदय मंत्री महोदय शिवतारे, 20 मंत्री भ्रष्टाचारी असताना चर्चा कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी गेली पाहिजे. त्यासाठी हे ठरून नाही नेहमीच बोला. अरे आज पण बोलले हो नाना, जरा नीट बघा, ते आज पण बोलले की लोकांची भावना नाही. तुमचे सारखे नेते येऊ शकत नाही, त्यासाठी तुम्हाला भावनेचे राजकारण लागते. त्यासाठी तुमचे सारखे जे नेते आहे, तुमचा पक्ष आहे, आता राज्यामध्ये कुठेतरी पुढची निवडणुका लढायचा हो नाना. राहू दे आता पटोले साहेब, दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. ऐका तुम्ही, नीट आणि नाना पटोले वैयक्तिक होण्यापासून थांबवतोय. या ठिकाणी दोघांनाही वैयक्तिक होण्यापासून थांबवतोय. नाना पटोले पुढे काय होईल तुम्हाला कळेल.
नवाब मलिक शांत राहा. एक शेवटचा वेळेची मर्यादा लक्षात घेता. तुम्ही काय करता नाना पटोले जनमत घ्यायची ही वेळ आहे का? स्वतंत्र विदर्भाकरता जनमत घेतलं जावं अशी आपली आणि आपल्या पक्षाची मागणी आहे का? एक बघा, मी आणलेल्या प्रायव्हेट बिलावर हा वादळ निर्माण झालेला आहे. मी लोकप्रतिनिधी म्हणून मी माझ्या जनतेची भावना मांडणं हे माझं कर्तव्य आहे, ते मी मांडलं. राहिलं दुसरं, आमचा मॅनिफेस्टोमध्ये पण त्या विषयाची विषय आहे. आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पण त्याला मान्यता आहे. राहिलं आमच्या प्रदेशाध्यक्षांनी त्याला समर्थन केलेलं आहे. त्याच्यामुळे आमची एकदम लाईन क्लिअर आहे. राहिला जनमताचा प्रश्न आहे, आम्ही लोकांच्या समोर पुन्हा जाऊ, लोकांना पुन्हा जनमत घेऊ, काय अडचण आहे. पण लोकांच्या भावना मांडणं हे चुकीचं ठरत असेल विचारांनी आपलं मत मांडणं हे चुकीचं ठरत असेल, हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समजत असेल, तर आता काँग्रेस राष्ट्रवादीचा विचारच राहिला नाही असं म्हणायचं का? आपण शेवटचा मुद्दा हाच घेऊन जनमत घ्यायची ही वेळ आली असं आपल्याला वाटतं का? आणि जनमत म्हणजे ब्रेक्झिट सारखं सार्वमत घेतलं जावं अशी शिवसेनेची भूमिका आहे का? मी मुद्दाम आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली जेव्हा जेव्हा राजकारणी अशा प्रकारच्या मागण्या करतात, त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी स्वार्थ, कुठच्याही पक्षाचे असो, स्वार्थ असतोच. विदर्भ वेगळा करू म्हणून 44 आम्हाला आमदार मिळाले नाही, विकासासाठी सुद्धा मिळाले, हे सुद्धा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. माझं असं स्पष्ट मत आहे की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर आपण पाहिली, ती चळवळ कोणी केली? प्रबोधनकार ठाकरे, प्रके यात्रे, कॉम्रेड डांगे अशा सर्व बुद्धिवंत पत्रकार आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी ती केली आणि म्हणून तिला तसं ते यश आलं. मी आज स्पष्टपणे असं म्हणू इच्छितो, डॉक्टर श्रीकांत जिचकर या देशातील अतिशय विद्वान मनुष्य, त्यांचा विरोध होता विदर्भ वेगळा करायला, विदर्भाची वाट लागेल त्याच्यामुळे म्हणून. अरुण साधू पत्रकार, त्यांचा विरोध होता. आणि म्हणून राजकारण्यांपेक्षा माझं असं मत आहे आजच्या या घडीला की विदर्भात सकट संपूर्ण महाराष्ट्रातील बुद्धिवंतांनी, समाजकारकांनी, साहित्यिकांनी निश्चितपणे याच्यामध्ये विदर्भ वेगळा करायला विरोध करण्यासाठी या सर्वांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. शिवसेना नेतृत्व करेल, माझं स्पष्ट मत आहे. प्रेक्षक, पुन्हा स्वतंत्र विदर्भ या विषयाची रंगलेली ही राजकीय चर्चा आपण पाहिली. भारतीय जनता पक्षानं जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भाचं आश्वासन दिलंय, त्यामुळे लोकसभेत तशी भूमिका मांडणं, ही लोकभावना व्यक्त करणं हे माझं लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहे. आणि अखंड महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांना आमचा सलाम आहे. पण विकासाअभावी जे शेतकरी आत्महत्या करतायत त्यांचं काय, असा सवाल भाजपच्या नाना पटोले आणि याच्या कार्यक्रमात केला. सर्वाधिक 16 वर्ष वैदर्भीय नेत्यांकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद होतं. विकास झाला नाही याचा अर्थ त्यांना दूरदृष्टी नव्हती असा घ्यायचा का? विदर्भ वेगळा करणं हा मार्ग नाही, तर विकास करणं हा मार्ग आहे, असं मत शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी ठासून सांगितलं. विदर्भाची मागणी लोकांची नाही, तर राजकारण करणाऱ्या नेत्यांची आहे. हा महाराष्ट्र तोडण्याचा कट भाजपचा असून त्यासाठी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा वारंवार पुढे उकरून काढला जातोय, अशी टीका देखील यावेळी करण्यात आली. आणि नवाब मलिकांनी त्याला दुजोरा दिला. तर मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून लक्ष विचलित करण्याकरता स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा काढणं हा भाजपचा डाव आहे. महाराष्ट्र अखंड राहावा हीच काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे, हे रत्नाकर महाजन यांनी सांगितलं. तेलंगणासारखं स्वतंत्र विदर्भासाठी प्रखर आंदोलन होत नाहीये, याकडेच हे देखील लक्ष वेधण्यात आलं. परंतु ज्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातले, उत्तर महाराष्ट्रातले, विदर्भातले, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातले नेते विदर्भावर बोलतायत, त्याच पक्षातले इतर मंडळी मात्र शिवसेना सोडून वेगळी भूमिका मांडतायत. हा विरोधाभास आणि विसंगती देखील आपल्या समोर आली. प्रेक्षक, महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणं आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणं फार सोपं आहे, पण एकत्रित राहून विकास साधणं महाकठीण आहे. विकासाची आस आणि स्वतंत्र होण्याची इच्छा या दोन वेगळ्या बाबी आहेत. पुन्हा एकदा सांगतो, विकासाची आस आणि स्वतंत्र होण्याची इच्छा या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. पण विदर्भातले नेते, राजकारणी याबाबत गल्लत तर करत नाही ना, हा खरा सवाल आहे. विदर्भाचा विकास झाला पाहिजे, बरोबर आहे, पण त्यासाठी तो झाला नाही म्हणून वेगळं व्हायला हवं हे सांगणं योग्य आहे का? विदर्भ काय, मराठवाडा काय, या भागातून अन्याय होतोय हे सांगण्यासाठी आता कोणत्याही नव्या आयोगाची गरज नाही. तो अन्याय दूर करून या भागांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं हाच खरा उपाय आहे. सीमा प्रश्नासारखं स्वतंत्र विदर्भाचं घोंगडं भिजत पडणार नाही, या दृष्टीनं सर्व राजकीय नेत्यांनी पावलं उचलायला हवीत. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून राजकारण करत बसल्यापेक्षा विकास कसा होईल याकडे लक्ष देणं हीच काळाची गरज आहे. आणि तेच खरं जनमत आणि सार्वमत देखील आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास
रहा एक पाऊल पुढे.